नमस्कार, जय महाराष्ट्र. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत विज्ञानामधील भौतिकशास्त्रामधील प्रकाश हा चॅप्टर. प्रकाश या चॅप्टरच्या एंडवरती आपण आहोत. आज आपण बघणार आहोत मानवी डोळा. तर मानवी डोळा काय करतो? आपल्याला दिसण्याचं काम करतो. म्हणजे आपल्याला जर कोणती वस्तू पाहायची असेल तर ज्याला डोळे नाहीत त्याला ते दिसत नाहीत, बरोबर आहे. या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कोणती वस्तू कशी दिसते. बघा, प्रकाश, समजा मला हा पेन पाहायचा असेल तर या पेनवरती प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशाचं परावर्तन होऊन ते आपल्या डोळ्यामध्ये जाते, बरोबर आहे. आणि त्या परावर्तनामुळे आपल्याला पेन दिसतो, ठीक आहे. प्रकाशाच्या परावर्तन आपल्या डोळ्यामध्ये जाते आणि त्या डोळ्यामध्ये गेल्यामुळे आपल्याला काय पेन दिसतो. अंधारामध्ये बघा प्रकाशच नसतो. प्रकाश नसल्यामुळे आपल्याला कोणतीही वस्तू दिसत नाही, कारण तिथं परावर्तन ही कन्सेप्ट होतच नाही, परावर्तन ही क्रिया घडतच नाही, ठीक आहे. तर डोळा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर डोळ्यामध्ये बघा काही पार्ट आहेत, ते आपण यामध्ये समजून घेऊया. तर बघा, मानवी डोळा जो आहे हा खालील भागांनी बनलेला आहे. पहिला असतो पारपटल, दुसरा असतो बुब्बुळ, तिसरा असतो डोळ्याची बाहुली, चौथा असतो भिंग आणि पाचवा असतो दृष्टिपटल. हे अत्यंत 5 महत्त्वाचे भाग आहेत. पहिला पारपटल, दुसरा बुब्बुळ, तिसरा डोळ्याची बाहुली, चौथा भिंग आणि पाचवा असतो दृष्टिपटल. या 5 भागांनी हा मानवी डोळा बनलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे 5 भाग आहेत. तर बघा, इथं मी हा मानवी डोळा दाखवलेला आहे, तुम्ही थोडंसं समजून घ्या. तर यामध्ये मध्ये आपला जो काळवट भाग असतो, हा काळवट भाग असतो, कोणाचा हिरवा असतो, कोणाचा घारसा असतो आपण म्हणतो ना. तर हा जो भाग असतो याला म्हणतात बुब्बुळ. हा जो काळा भाग असतो डोळ्याच्या आतमधला याला काय म्हणतात? बुब्बुळ म्हणतात. आणि या काळ्या भागाच्या वरती एक पातळ थळ असतो, पातळ पटल असते, त्यालाच म्हणतात पारपटल. या काळ्या भागाच्या वरती थोडंसं पातळ काय असते? एक पातळ पटल असते, त्यालाच म्हणतात पारपटल, बरोबर आहे. आता बघा, या डोळ्याच्या आतमध्ये हा मध्ये काळा भाग असतो, एकदम लहान आहे, तर त्याला म्हणतात आपलं डोळ्याची बाहुली. त्याला काय म्हणतात? डोळ्याची बाहुली. तर याचे वेगवेगळे कामं आहेत. तर बघा, हा जो आपण बुब्बुळ म्हटलं, या बुब्बुळाच्या वरती जो आपण पतळ म्हटलेला आहे त्याला पारपटल म्हटलं. या पारपटलामध्येच काय आहे? डोळ्या प्रकाशात जो आहे प्रकाश डोळ्यामध्ये जातो आणि प्रकाशाचं अपवर्तन या पारपटलामध्येच होते. प्रकाशाचं अपवर्तन या पारपटलामध्येच होते, ठीक आहे. या नंतर हा जे बुब्बुळ तुम्हाला म्हटलं, हे पूर्ण जे गोल दिसतंय आपल्याला ब्लॅक कलरचं, हे जे बुब्बुळ आहे हा एक गडद मांसल भाग असतो आणि बुब्बुळाचा वरचा भाग पारदर्शक असतो, म्हणजेच त्याला पारपटल म्हणतात. वेगवेगळ्या लोकांचे रंग जे आहेत, बुब्बुळांचे रंग वेगवेगळे असतात. कोणाचा घारसा असतो, कोणाचा काळा असतो, कोणाचा कसा असतो. आणि हे बुब्बुळ जे आहे हे बाहुलीवरती नियंत्रण ठेवते. आता बाहुलीचं महत्त्वाचं काम आहे की डोळ्याची बाहुली हे बुब्बुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छिद्र असते. डोळ्यात येणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवणे व प्रमाण नियमित ठेवणे हे कार्य बाहुलीचे आहे. हा जो काळा भाग आहे हा जो आहे हा काय आपला डोळ्याची बाहुली आहे आणि प्रकाशावरती नियंत्रित ठेवणे व प्रमाण नियमित ठेवणे हे कार्य बाहुलीचं आहे, ठीक आहे. जर प्रकाश जास्त असेल तर ही जी बाहुली आहे ही मंदावते, म्हणजेच त्याचं आकुंचन होते. आणि प्रकाश जर कमी असेल तर ही बाहुली जी आहे ही रुंदावते, म्हणजे तिचं प्रसरण होते, ठीक आहे. या गोष्टी यामध्ये आहेत. तर परत एकदा बघून घेऊ. पारपटल. पारपटल म्हणजे काय? अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते, त्यास पारपटल म्हणतात, ठीक आहे. हा जो आपला बुब्बुळ आपण म्हटलं, या बुब्बुळाच्या वरती एक पारपटल आहे, पारदर्शक पटल असते, त्यालाच आपण म्हटलो पारपटल. या पटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो, म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन इथंच घडते. प्रकाशाचे अपवर्तन कुठे घडते तर आपल्याला सांगता आलं पाहिजे कुठं घडते, तर पारपटल येथे घडते. दुसरा आहे बुब्बुळ. आपणास जो डोळ्यातला गडद मांसल भाग म्हणजे काळा भाग त्यास बुब्बुळ म्हणतात. बुब्बुळाच्या वरचा पारदर्शक भाग म्हणजे पारपटल असतो, ठीक आहे. आताच तुम्हाला सांगितलं. आणि वेगवेगळ्या लोकांच्या बुब्बुळाचे रंग वेगवेगळे असतात, म्हणजे कोणाचा काळा असतं, कोणाचं घारसं असते, कोणाचं कसं असते. बुब्बुळ हे बाहुलीवरती काय करते? नियंत्रण ठेवते. डोळ्याची बाहुली बघा, बुब्बुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छिद्र असते. डोळ्यात येणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवणे व प्रमाण नियमित ठेवणे हे कार्य बाहुली करते. जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचे आकुंचन होते व कमी असेल तर बाहुलीचे काय होते? रुंदावते. रुंदावते म्हणजेच ते प्रसरण पावते. प्रकाशाची तडजोड करण्याची बाहुलीची प्रवृत्ती म्हणजेच नव्या परिस्थितीशी जुळवणे होय, ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे 3 पार्ट आपण बघितले. पुढे आपल्याला भिंग जो आहे, दृष्टिपटल हा डोळ्याच्या आतमधला भाग आहे, ठीक आहे, तो आपण पुढे बघून घेऊ. ओके. आता भिंग म्हणजेच लेन्स आहे ना. आणि दृष्टिपटल जे आहे, रेटिना ज्याला म्हणतो आपण, त्याचे आपण बघून घेऊ. पुढे बघा, पुढचे 2 पार्ट भिंग आणि दृष्टिपटल.
भिंग म्हणजे काय की डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच पाठीमागे पारदर्शक द्विबहिर्वक्र स्फटिकमय भाग असतो, त्यास भिंग म्हणतात। ही डोळ्याची जी बाहुली झाली याच्या पाठीमागे द्विबहिर्वक्र म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स सारखा एक भाग असतो, ठीक आहे। तो काय असतो, स्फटिकमय भाग असतो, त्याला काय म्हणतो आपण, भिंग म्हणतो। भिंग हे नाभीय अंतरामध्ये सूक्ष्म बदल घडवते। नाभीय अंतर म्हणजेच काय, फोकल लेंथ आपण ऑलरेडी शिकलेलं आहे, त्यामध्ये काय ते थोडासा बदल घडवते। भिंग हे प्रकाशाचे अभिसरण करून त्याची प्रतिमा थेट पडद्यावर तयार करण्यास मदत करते, ठीक आहे। पुढे बघा, दृष्टिपटल रेटिना यावर वास्तव व उलट प्रतिमा तयार होतात। हा पडदा प्रकाश संवेदनशील असतो, ज्यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात त्या खालीलप्रमाणे। हा प्रकाश संवेदनशील असतो, प्रकाश जास्त असेल कमी असेल किंवा अंधार असेल त्यामध्ये या गोष्टी करतात। तर त्याचे दोन प्रकार आहेत, शंकुपेशी आणि दंडक पेशी। तर शंकुपेशी कशाला म्हणतात, ज्या विविध रंगांची जाणीव करून देतात किंवा तेजस्वी प्रकाशाला ज्या संवेदनशील असतात त्या शंकुपेशी असतात। आणि दंडक पेशी म्हणजे काय, ज्या अंधारात मदत करतात, अंधुक प्रकाशाला ज्या संवेदनशील असतात आणि दृष्टिपटाला जोडून दृष्टिचेता असतात, या मेंदूद्वारे आवेगाचे वहन करतात, आवेगाचे काय करतात ते वहन करतात, ठीक आहे। तर बघा लक्षात घ्या, भिंग काय करते की या डोळ्याच्या बाहुलीच्या पाठीमागे द्विबहिर्वक्र स्फटिकमय पदार्थ असतो, तो भिंग असतो। हा भिंग काय करतो, नाभीय अंतरामध्ये सूक्ष्म बदल घडवून आणतो आणि हाच प्रकाशाचे अभिसरण करून त्याची जी प्रतिमा आहे थेट पडद्यावर तयार करण्यास मदत करते। दृष्टिपटल जो आहे यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते, कारण कॉन्व्हेक्स लेन्स आहे। कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपण पाहिलं जनरली एकच आपण कंडिशन सोडली तर बाकी सगळ्या वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होतात। आणि हा पडदा जो असतो हा काय असतो, संवेदनशील असतो, ज्यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात। म्हणजे शंकुपेशी काय करतात, ह्या प्रकाशामध्ये संवेदनशील असतात आणि हेच रंगाचे आपल्याला काय करतात, जाणीव करून देतात। आणि दंडक पेशी जे आहेत ह्या अंधारामध्ये संवेदनशील असतात, म्हणून हे अंधारात आपल्याला मदत करतात, ठीक आहे। आता दृष्टिपटाला जोडून दृष्टिचेता असते, काय असते, दृष्टिचेता असते, ज्या मेंदूद्वारे आवेगाचे वहन करतात, ठीक आहे। आता दृष्टिचेता म्हणजे काय, आता बघा भिंगाच्या शेजारी दृष्टिपटल आहे, ठीक आहे। आता दृष्टिपटलाला जोडून दृष्टिचेता आहे, याच्यात जवळ समजा असा मोठा पार्ट जर पाहिला, याच्या शेजारी हे झालं दृष्टिपटल आणि याच्यात जवळ दृष्टिचेता आहे, ठीक आहे। आता हा दृष्टिपटल आणि इकडचा पार्ट जर आपण दृष्टिचेता जर म्हटला तर इथं जे एकमेकांना भेटतात, दृष्टिपटल आणि दृष्टिचेता जिथं एकमेकांना जोडतात त्या ठिकाणी कुठलाही संवेदनशील भाग नसतो, म्हणून तिथं काय आहे, तिथं आपल्याला दृष्टी नसते, तिथं त्या ठिकाणी दृष्टी नसते, म्हणजेच त्याला आपण ब्लाइंड स्पॉट म्हणतो, त्याला काय म्हणतो, ब्लाइंड स्पॉट। दृष्टिपटल आणि दृष्टिचेता जिथं एकमेकांना भेटतात तिथे कुठल्याही प्रकाशाचा संवेदनशील भाग नसतो, म्हणून तिथं आपल्याला दृष्टी नसते, म्हणून तो भाग जो आहे त्याला आपण ब्लाइंड स्पॉट असे म्हणतो, ठीक आहे। तर असे 5 पार्ट आहेत डोळ्यामधले। पहिला पाहिला पारपटल, दुसरा पाहिला आपण बुब्बुळ, तिसरा पाहिला डोळ्याची बाहुली, चौथा आपण पाहिला भिंग आणि पाचवा पाहिला दृष्टिपटल। अत्यंत महत्त्वाचे होते, ठीक आहे। तर याबरोबर आणखी एक पार्ट मी सोडला की तुमचं जो आहे आपला डोळा जो आहे याचं साधारणतः ॲव्हरेज जे आहे सरासरी वजन 7.5 ग्रॅम असते, लक्षात ठेवा किती आहे, 7.5 ग्रॅम असते। आणि याचा जो व्यास आहे 2.5 सेंटीमीटर असतो जनरली, साधारणतः किती, 2.5 सेंटीमीटर। म्हणजे यामधलं जे फोकल लेंथ आहे त्याचं अंतर किती असते, 2.5 सेंटीमीटर आतमधला भाग, ठीक आहे। एवढं लक्षात ठेवायचं आहे, समजलं, ठीक आहे। डोळ्याचं जर सरासरी वजन जर विचारलं तर 7.5 ग्रॅम आणि डोळ्यामधलं नाभीय अंतर, ठीक आहे, हा जो बुबुळामधला भाग आहे याच्यामधलं नाभीय अंतर जर पाहिलं या कॉन्व्हेक्स लेन्समधलं तर किती असते, 2.5 सेंटीमीटर असते जनरली सामान्यपणे, ठीक आहे। तर पुढे काही पार्ट आहेत ते बघून घेऊ। बघा पुढे बघा, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या वस्तू पाहण्यासाठी भिंग स्वतःमध्ये बदल करत असतो, म्हणजेच या नाभीय अंतरामध्ये काय असतो, बदल करत असतो। म्हणजेच निरोगी डोळ्याकरता आणि डोळ्याचे स्नायू शिथिल असताना नाभीय अंतर जे असते किती असते, 2.5 सेंटीमीटर इतकं असते, ठीक आहे। पुढे बघा, दूरवरून येणाऱ्या प्रकाशाच्या वेळी जे आहे भिंग हे कमी जाडीचे म्हणजे चपटे होते आणि यामधलं नाभीय अंतर त्यामुळे काय होते, जास्त होते। पुढचं आहे, जवळच्या वस्तू पाहताना भिंग जे आहे फुगीर होते आणि फुगीर झाल्यामुळे नाभीय अंतर काय होणार, कमी होणार, ठीक आहे। तर बघा, नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला जे आहे समायोजन शक्ती असे म्हणतात, काय म्हणतात, समायोजन शक्ती असे म्हणतात। निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते
त्या अंतरास सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. निरोगी डोळ्यासाठी हे अंतर सुमारे 25 सेंटीमीटर असते. सॉरी, निरोगी डोळ्यासाठी जे हे अंतर आहे हे किती असते? 25 सेंटीमीटर असते. आणि बुब्बुळाचा साधारणतः व्यास जो आहे हा 2.3 सेंटीमीटर इतका असतो. ठीक आहे. आता पुढे बघा, डोळे मिचकावणे. म्हणजे डोळे मिचकावणे म्हणजे काय? डोळ्याची उघडझाप जी आहे हे एका विशिष्ट द्रवामुळे होते आणि त्यास आपण काय म्हणतो? अश्रू असे म्हणतो. आणि असे म्हणतात की पूर्ण आयुष्यामध्ये मनुष्य 250 मिलियन्स वेळेस आपले डोळे जे आहेत मिचकावतो, आईज जे आहे ब्लिंकिंग करतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, कशामुळे होते डोळ्याची उघडझाप? विशिष्ट द्रव कोणता आहे? अश्रू. आणि पूर्ण आयुष्यभर 250 मिलियन्स वेळेस जो आहे मनुष्य जो आहे आपले डोळे मिचकावतो. ठीक आहे. लक्षात घ्या, दूरवरून येणाऱ्या प्रकाशाच्या वेळी जे आहे भिंग कमी जाळीचे होते म्हणजे नाभी अंतर जास्त झालं, आणि जवळच्या वस्तू पाहताना भिंग फुगीर होते म्हणजेच नाभी अंतर काय होते? कमी होते. हे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. तर समायोजन शक्ती म्हणजे काय? की भिंगाची क्षमता आहे स्वतःमध्ये बदल करण्याची शिथिलतेनुसार, आणि यालाच समायोजन शक्ती असे म्हणतात. ठीक आहे. नाभी अंतर कमी जास्त होणे ही भिंगाची क्षमता आहे त्यामध्ये, तर त्यालाच समायोजन शक्ती असे म्हणतात. एखादी जवळची वस्तू कमीत कमी अंतरावर असेल आणि ती जर आपण सुस्पष्टपणे आणि डोळ्यावर ताण जर येताना पाहू शकतो तर त्या असतात अंतरात जे म्हणतात सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात. त्या अंतरास सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. पुढे आपण बघून घेऊया दृष्टीदोष कोणकोणते आहेत. कोणाला जवळचा चष्मा पाहिजे, कोणाला दूरचा चष्मा पाहिजे. कोण जर वयस्कर व्यक्ती असेल तर त्याला चष्मा लागतो, तर हा वृद्ध दृष्टीदोष असतो. तर ह्या ज्या दोष आहेत हे कोणकोणते आहेत ते आपण बघू आणि ते कशामुळे होतात ते सुद्धा बघून घेऊ. ठीक आहे. बघा, दृष्टीदोष बघून घेऊया आपण. तर हे दोष जे आहेत हे म्हणजे अपवर्तनातील दोष असतात. म्हणजे जे रिफ्रॅक्शन होते डोळ्यामध्ये त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आले तर त्यामुळे हे दृष्टीदोष तयार होतात. तर पहिला दृष्टीदोष आहे लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता. लघुदृष्टी किंवा निकट म्हणजेच जवळचे, म्हणजे आपल्याला जवळचं दिसते पण दूरचं दिसत नाही, तर त्याला लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता रोग झाला असे आपण म्हणतो. म्हणजे बघा, या दोषात व्यक्ती जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजेच दूरच्या वस्तूची प्रतिमा जी आहे डोळ्यांच्या पटलाच्या अलीकडेच तयार होते, म्हणून आपल्याला दूरच्या वस्तू दिसत नाहीत. तर दोषाची कारणं काय काय असतात? तर बुब्बुळ लांबट झाल्याने किंवा भिंग वक्र होणे. बुब्बुळ लांबट झाल्याने किंवा भिंग वक्र होणे, डोळ्याचे भिंग व दृष्टिपटल यातील अंतर वाढणे, डोळ्यातील भिंगापाशीचे स्नायू पुरेसे शिथिल न होणे, आणि त्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती वाढते, म्हणून आपल्याला दूरच्या वस्तू दिसत नाहीत. ठीक आहे. उपाय काय आहे? तर लघुदृष्टीचा, जर त्याला लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीचा हा रोग झालेला आहे त्याला अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. म्हणजेच त्याला कॉन्केव भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. तर या दोषात काय होते की प्रकाश किरण हे पडद्यावर पडण्याच्या ऐवजी पडद्याच्या समोरच पडतात. मग हे पडद्यावर पडावेत म्हणून पहिल्यांदा प्रकाशाचे अपसरण घडवून आणणे गरजेचे असते, म्हणून त्यासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात. आणि बघा, अंतर्वक्र भिंगाचे जे नाभी अंतर असते हे ऋण असते, म्हणून लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता झालेल्या व्यक्तीला जो आहे मायनस पॉईंटचा चष्मा लावतात. म्हणजेच आपण म्हणतो की ऋण पॉईंटचा चष्मा आहे, म्हणजे चष्म्याचा नंबर जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो, भिंगाची शक्ती जी असते ती काय असते, ऋण असते किंवा मायनस असते. लक्षात घ्या, निकटदृष्टी म्हणजे कन्फ्युजन होऊ नका. निकटदृष्टी म्हणजे जवळचं दिसणे पण दूरचं दिसत नाही, म्हणजे दूरचं दिसत नाही त्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा. ठीक आहे. आणि त्याला मायनस पॉईंटचा चष्मा लागेल, कारण अंतर्वक्र भिंगाचे जे नाभी अंतर असते हे काय असते, ऋण असते. तर तुम्हाला विचारलं की लघुदृष्टीतामध्ये आपल्याला मायनस पॉईंटचा चष्मा लागतो, म्हणजेच आपल्याला ऋण शक्ती असलेला, भिंगाची शक्ती असलेला चष्मा लागतो. याचं कारण काय? कारण लघुदृष्टी दोष असलेल्या व्यक्तीमध्ये अंतर्वक्र भिंगाचा चष्मा आपल्याला वापरावा लागतो, आणि अंतर्वक्र भिंगाचे जे नाभी अंतर असते हे ऋण असते, म्हणून त्याला मायनस पॉईंटचा चष्मा लागतो किंवा ऋण भिंगाची शक्ती असणारा चष्मा लागतो. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे बघूया दूरदृष्टी आहे ना. आता दूरदृष्टी यामध्येच लक्षात येते की दूरचं आपल्याला दिसत असेल पण जवळचं दिसत नसेल, तर तिथं दूरदृष्टी होईल. ते आपण पुढे बघून घेऊ. पुढे बघा, दूरदृष्टिता. दूरदृष्टिता म्हणजे काय की आपल्याला दूरच्या वस्तू व्यवस्थित दिसतील पण जवळच्या वस्तू व्यवस्थित दिसणार नाही. म्हणजे या गोष्टीमध्ये दूरदृष्टीमध्ये काय होते
की जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील पडद्यामागे तयार होते, डोळ्याच्या पडद्यावर तयार व्हायला पाहिजे पण ती डोळ्याच्या पडद्यामागे तयार होते। उपाय काय आहे, यामध्ये बहिर्वक्र भिंगाचा आपल्याला चष्मा वापरावा लागेल, हा दोष दूर करेल। कारण या दोषात जे आहे प्रतिमा पडद्याच्या मागे तयार होते आणि ती व्यवस्थित पडद्यावर पडावी यासाठी आपल्याला अभिसरण घडवून आणणं गरजेचं असते आणि हे जे अभिसरण असते हे बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने घडून येते। म्हणून यामध्ये जो चष्मा आहे आपल्याला बहिर्वक्र भिंगाचा वापरावा लागतो आणि बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर हे धन असते, म्हणून आपल्याला धन पॉईंटचा चष्मा म्हणजेच धन भिंगाची शक्ती असणारा चष्मा आपल्याला वापरावा लागेल। ठीक आहे, लक्षात आलं। आता आधीच्या याच्यामध्ये निकट दृष्टितामध्ये जी वस्तूची प्रतिमा आहे ही पडद्याच्या समोर तयार होत होती, म्हणून ती प्रतिमा पडद्यावर पडण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अपसरण घडवून आणावं लागत होतं। मग अपसरण घडवून आणण्यासाठी आपल्याला अंतर्वक्र भिंग पाहिजे, म्हणून आपण तिथं अंतर्वक्र भिंगाचा आरसा किंवा चष्मा आपण वापरत होतो। त्याची नाभी अंतर म्हणजेच फोकल लेंथ मायनस असते, म्हणून मायनस पॉईंटचा चष्मा तिथं लागत होता। इथं काय होऊ राहिलं की दूरची वस्तू दिसत आहे आणि जवळची वस्तू दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ जी प्रतिमा आहे ही पडद्याच्या मागे तयार होऊ राहिली। मग पडद्याच्या मागे तयार होऊन राहिली, त्याला पडद्यावर आणण्यासाठी प्रकाशाचं अभिसरण घडून आणणं गरजेचं असते आणि अभिसरण घडण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा आपल्याला लागणं गरजेचं आहे। मग बहिर्वक्र भिंगाचं जे नाभी अंतर असतात, फोकल लेंथ असते ही धन असते, म्हणून आपल्याला ज्या व्यक्तीला दूरदृष्टिता झालेली आहे त्या व्यक्तीला जो चष्मा लागतो तो धन पॉईंटचा असतो, म्हणजेच त्याचे जी काय म्हणतात भिंगाची शक्ती असते ती असते धन, म्हणजेच आपल्याला प्लस पॉईंटचा चष्मा लागला असे आपण म्हणतो। लक्षात घ्या, हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही। ठीक आहे, पुढचं बघा, वृद्ध दृष्टिता नावामध्ये दिसते वयमानाने काय होणे, दोन्ही रोग येणे, कधी कधी निकट दृष्टिता येते, कधी कधी दूरदृष्टी येते, हे वयमानाने होतात। म्हणजेच आपल्याला माहीत आहे की दृष्टिपटलामध्ये काय की एक विशेष शक्ती आहे, ती काय करते, नाभी अंतर कमी जास्त करते, त्याला समायोजन शक्ती म्हणतो। म्हणजे वृद्धकाळाने काय होते, समायोजन शक्ती काय होते, कमी होते। हा वयानुसार होणारा दोष आहे, बरोबर आहे, वृद्ध दृष्टिता। यामध्ये डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते। वयस्कर माणसाचा निकटबिंदू मागे हटतो, म्हणून जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही। मग जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही म्हणजेच तो कोणता झाला, दूरदृष्टिता। किंवा दोन्ही गोष्टी, दूरच्या वस्तूसुद्धा दिसत नाही, वृद्ध माणसाला जवळच्या दिसत नाही, दूरच्या पण दिसत नाही, मग त्यावेळेस द्विनाभीय भिंगाचा चष्मा म्हणजे अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग दोन्ही भिंग असणारा चष्मा आपल्याला वापरावा लागतो। तर हा द्विनाभीय भिंग जर पाहिलं तर द्विनाभीय भिंगाच्या वरच्या बाजूला अंतर्वक्र भिंग असते, अंतर्वक्र भिंग असते आणि खालच्या बाजूला बहिर्वक्र भिंग असते, बहिर्वक्र भिंग असते। तुमच्या आजोबांचा वगैरे चष्मा पहा, तो थोडा जाड असतो, बरोबर आहे, वरून पाहिलं की वरच्या यानं पाहिलं की आपल्याला दूरचं दिसते आणि खालच्या यानं पाहिलं की आपल्याला जवळचं दिसते। ठीक आहे, तर बघा, बुब्बुळ लांबट झाल्याने किंवा भिंगवक्र होणे ही कारणं आहेत त्याची, आणि डोळ्याचे भिंग व दृष्टिपटल यातील अंतर वाढते, हे वृद्ध दृष्टिताचे कारण आहे। म्हणजे वृद्धापकाळाने येणारा हा दृष्टितेचा रोग आहे। ठीक आहे, आणि त्यामुळे काय होते, डोळ्याची जी समायोजन शक्ती आहे कमी होते, म्हणून वयस्कर माणसाला निकटबिंदू मागे हटतो, म्हणून त्याला जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही, आणि कधी कधी वृद्ध माणसाला दूरच्या वस्तूसुद्धा स्पष्टपणे दिसत नाही, म्हणून त्यांना द्विनाभीय भिंगाचा आरसा चष्मा जो आहे तो वापरावा लागतो। आणि याचे कारण काय आहेत, बुब्बुळ लांबट झाल्याने किंवा भिंग वक्र होणे आणि डोळ्याचे भिंग व दृष्टिपटल यातील अंतर वाढणे। मी तुम्हाला सांगितलं द्विनाभीय भिंगामध्ये वरचा जो भाग असतो तो अंतर्वक्र भिंगाचा असतो आणि खालचा जो भाग असतो तो काय असतो, बहिर्वक्र भिंगाचा। म्हणजे वरच्या पार्टने आपण बाहेर दूरच्या वस्तू पाहू शकतो आणि खालच्या पार्टने आपण जवळच्या वस्तू पाहू शकतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे दृष्टिदोष होते। आणखी आपल्याला माहित आहे की मोतीबिंदू होतो, तर मोतीबिंदू कशा प्रकारे होतं किंवा काय कारण असतात ते आपण बघून घेऊया। ठीक आहे, पुढे बघा, मोतीबिंदू। मोतीबिंदू जर पाहिला तर आपण कॅटरॅक्ट म्हणतो। हा जो दोष जो आहे हा भिंगाची पारदर्शकता कमी झाल्यामुळे होतो आणि यामध्ये भिंग जे आहे दुधाळ होते आणि त्यामुळे समोरील वस्तू जे आहे स्पष्टपणे दिसत नाहीत। त्यासाठी यासाठी आपण ऑपरेशन करतो, बरोबर आहे ना, म्हणजे हा भिंग आपण दुसरा टाकतो आहे ना। त्यानंतर बघा, मोतियाबिंदू हा जनरली जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना होतो आणि काही काही लहान मुलांनासुद्धा किंवा कमी एजमध्ये सुद्धा मोतियाबिंदू होतो, पण जनरली सामान्यपणे हा जो रोग आहे मोतियाबिंदूचा हा जनरली वृद्ध माणसांना जास्त होतो। आता बघा, नेत्रदान करणे आणि नेत्रदान कोण करू शकत नाही। आणि बघा, दृष्टिहीनता जो आहे, भरपूर जगामधले 35 मिलियन लोक जे आहेत हे आंधळे आहेत, लक्षात ठेवा। सामान्यपणे जवळपास जगातले 35 मिलियन लोक हे आंधळे आहेत आणि त्यामधले 60% जे आहेत हे मुलं आहेत, लक्षात घ्या।
60% जे आहेत ते मुलं आहेत. तर आपल्याला नेत्रदान करणे गरजेचं आहे का? आहे, बरोबर आहे, नेत्रदान करणं गरजेचं आहे. मग नेत्रदान कोण करू शकतं आणि नेत्रदान कोण करू शकत नाही? तर नेत्रदान बघा, ज्यांचं पहिले मोतियाबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा ज्यांना दमा होता किंवा ज्यांनी त्यांना कुठलाही चष्मा लागलेला होता, ते लोकंसुद्धा काय आहेत, नेत्रदान करू शकतात. नेत्रदान ते लोक करू शकतात. मग नेत्रदान कोण करू शकत नाही? ज्यांना एड्स झालेला आहे, ज्यांना हेपॅटायटिस बी आणि सी हा रोग झालेला आहे, ज्यांना रेबीज झालेला आहे, ज्यांना कॉलरा झालेला आहे, हे व्यक्ती जे आहेत हे नेत्रदान करू शकत नाही. मग नेत्रदान करताना बघा 10 ते 15 मिनटामध्ये आपला मृत्यू झाल्यानंतर 10 ते 15 मिनटामध्ये आपले डोळे काढू शकतात आणि मृत्यू झाल्यानंतर 5 ते 6 तासाच्या आतमध्ये जर आपले डोळे काढले गेले तर ते व्यवस्थित असतात. त्यानंतर जर काढले गेले तर डोळेसुद्धा आपले काय होतात, खराब होतात. म्हणजे बघा, नेत्रदान करणं फार गरजेचं आहे. तर या गोष्टी आहेत. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे आपली इंद्रधनुष्याची. इंद्रधनुष्य तयार होतो आकाशामध्ये. तर इंद्रधनुष्य जो आहे हा कसा तयार होतो? तर बघा, पाण्याचा थेंब आहे, ठीक आहे. पाण्याच्या थेंबामध्ये जर प्रकाश किरण पडली, ठीक आहे, पाण्याच्या थेंबामध्ये जर प्रकाश किरण पडली, आता पाण्याचा थेंब लहान असते, ठीक आहे, पण यावरती जर प्रकाश किरण पडली तर बघा, पाणी काय पारदर्शक आहे. मग हे पारदर्शक झाल्यानंतर प्रकाश किरण जर पडली तर याच्यामध्ये पाण्याचं काय होईल, प्रकाशाचं अपवर्तन होईल आणि अपवर्तन होऊन हा एक परत त्याचं काय होईल, परावर्तन होईल, ठीक आहे. परत यामध्ये जर प्रकाशाची किरण पडली तर अपवर्तन होईल आणि परावर्तन होईल. म्हणजेच यामध्ये पाण्याच्या थेंबामध्ये अपवर्तन होऊ राहिलं म्हणजेच रिफ्रॅक्शन होऊ राहिलं, त्यानंतर परावर्तन होऊ राहिलं आणि संपूर्ण आंतरिक परावर्तन होऊ राहिलं. त्यालाच काय म्हणतात, संपूर्ण अंतर्गत परावर्तन किंवा आंतरिक परावर्तन, ठीक आहे, आतल्या आतमध्ये, ठीक आहे. तर या गोष्टीमुळे काय होतं, इंद्रधनुष्य तयार होतो. अपवर्तन, परावर्तन आणि संपूर्ण अंतर्गत परावर्तन या गोष्टीमुळे इंद्रधनुष्य तयार होतो. ते आपण विबगोर हा सिक्वेन्स आहे त्याचा. व्ही फॉर व्हायलेट आहे ना, व्हायलेटमध्ये काय, जांभळा रंग. आय फॉर इंडिगो म्हणजेच काय, पारवा रंग. बी फॉर ब्ल्यू म्हणजेच निळा रंग, ठीक आहे. त्यानंतर जी आहे, जी फॉर ग्रीन म्हणजेच हिरवा रंग. त्यानंतर वाय, वाय फॉर येलो म्हणजेच पिवळा रंग. नंतर आहे ऑरेंज, ओ फॉर ऑरेंज म्हणजेच आपला नारंगी रंग. आणि आर फॉर रेड. असे 7 रंग त्यामधून तयार होतात. लाल रंग आहे ना, 1 2 3 4 5 6 7. तर हे रंग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा सिक्वेन्ससुद्धा ध्यानात ठेवायचा आहे. VIBGYOR विबगोर असे हे 7 रंग तयार होतात. आणि यामध्ये तरंग लांबी जर पाहिली तर यामध्ये तरंग लांबी जी आहे ही रेडची सर्वात जास्त असते. तरंग लांबी पाहिली तर लाल कलरची सर्वात जास्त असते आणि सर्वात कमी हे जांभळ्या रंगाची असते. म्हणजे तरंग लांबीचा जर उतरता क्रम पाहिला तर पहिले आर येईल, नंतर ओ येईल, नंतर वाय येईल, त्यानंतर जी येईल, त्यानंतर बी येईल, त्यानंतर येईल आय आणि त्यानंतर येईल वाय. म्हणजे ही झाली तरंग लांबी. तरंग लांबी. वेवलेंथ, वेवलेंथ कोणत्या रंगाची सर्वात जास्त असते तर लाल रंगाची वेवलेंथ जी आहे तरंग लांबी सर्वात जास्त असते आणि व्हायलेट म्हणजे जांभळ्या रंगाची तरंग लांबी ही सर्वात कमी असते. त्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी पाहिली, वारंवारता जर पाहिली, वारंवारता जर पाहिली तर उलटं याचं. पहिले जांभळा रंग, नंतर पारवा रंग, नंतर निळा रंग, नंतर ग्रीन रंग, नंतर पिवळा रंग, नंतर नारंगी रंग, नंतर रेड रंग. म्हणजे वारंवारता जर पाहिली तर आपल्या व्हायलेट या रंगाची वारंवारता सर्वात जास्त असते आणि रेड या रंगाची वारंवारता सर्वात कमी असते. म्हणजे असं आपण इकडे जाऊ शकतो, ठीक आहे. तर बघा, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणि अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजेच आपल्याला त्याला म्हटलं आहे वळण्याचा मार्ग जो आहे, वळण्याचा मार्गसुद्धा इकडूनच जास्त आहे. सर्वात जास्त वळण्याचा मार्ग जो आहे व्हायलेटचा असतो, त्यापेक्षा कमी याचा, त्याच्यापेक्षा याचा, त्याच्यापेक्षा कमी याचा, याचा, या पद्धतीनुसार. समजलं. इंद्रधनुष्य जो आहे किंवा ज्याला आपण म्हणतो
7 रंग जे आकाशामध्ये तयार होतात हे प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन आणि संपूर्ण आंतरिक परावर्तन यामुळे तयार होतात आणि हे 7 रंग या प्रमाणे असतात. विबगोर याप्रमाणे असतात. व्ही फॉर व्हायलेट जांभळा, आय फॉर इंडिगो पारवा, बी फॉर ब्ल्यू निळा, जी फॉर ग्रीन हिरवा, व्हाय फॉर येलो पिवळा, ओ फॉर ऑरेंज नारंगी आणि आर फॉर रेड लाल. तर तरंग लांबी जी आहे तर इकडून जास्त असते, म्हणजे रेडची तरंग लांबी सर्वात जास्त आणि सर्वात कमी व्हायलेटची. वारंवारता जर पाहिली तर व्हायलेटची सर्वात जास्त आणि वारंवारता कमी आहे रेडची. त्यानंतर मी तुम्हाला अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजेच तो वळण्याचा मार्ग जो आहे तो व्हायलेटचा जास्त असतो आणि रेडचा कमी असतो. म्हणजे वारंवारता आणि अँगल ऑफ डेव्हिएशन हे सुद्धा लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे, हे तुम्हाला नोट्समध्ये तर मी देऊनच टाकेल, पण इथं लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं आपला जो प्रकाश चॅप्टर आहे हा इथं संपलेला आहे. व्यवस्थित क्लिअर करायचा 6 पार्टमध्ये मी हा चॅप्टर क्लिअर केलेला, लक्षात घ्या 6 पार्ट. आतापर्यंत आपले 3-4 टॉपिक्स म्हणजेच आपलं जे भौतिकशास्त्र आहे आतापर्यंत संपलं असतं, पण हा चॅप्टर थोडासा लेंदी होता आणि थोडासा वेगळा आहे. याचे न्यूमेरिकलसुद्धा भरपूर विचारतात. आपले दोन्ही चॅप्टरचे न्यूमेरिकल्स बाकी आहेत, याचे बाकी आहेत. तर उद्या काय आहे म्हणजे पुढचा लेक्चर जे असेल आपण त्यामध्ये आपण विद्युतधारा हा चॅप्टर क्लिअर करून घेऊ आणि नंतर या 3 चॅप्टरचे आपण न्यूमेरिकल्स क्लिअर करू. नाहीतर काय करू, आपले आता 2-3 चॅप्टर बाकी आहे ते सर्व क्लिअर करून घेऊ, नंतर 5ही चॅप्टरचे न्यूमेरिकल्स आपण लगातार 1-2 दिवस क्लिअर करून घेऊ. चालेल, तर ठीक आहे, अशा पद्धतीनुसार हा चॅप्टर आपण क्लिअर केलेला आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. तर आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. जय महाराष्ट्र, धन्यवाद.